आपल्या सर्वांचं आपल्या टेन्नर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमध्ये सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 5 न्यूमरिकल बेस्ड ऑन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन यातील न्यूमरिकल नंबर 3 पाहणार आहोत. जो काही गिव्हन डाटा आहे तो आपण इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिव्हन मध्ये काय आहे, अ स्टील बार 20 mm वाईड 15 mm थिक, म्हणजेच बेस किती दिलाय आपल्याला 20 mm आणि थिकनेस किती दिलेले 15 mm. दोन्ही व्हॅल्यू एम मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. अँड 3 मीटर लॉंग लेंथ दिलेलं आहे 3 मीटर. मीटरचा आपण कशामध्ये करतो, एम एम मध्ये करतो. दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं काय होणार, मीटरचं एम एम मध्ये कन्वर्ट होणार. सब्जेक्टेड टू अन ऍक्सियल पुल ऑफ 30 किलो न्यूटन. फोर्स पी दिलेला आहे, किती आहे तो 30 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये लागतं. दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं काय होणार, किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट होणार. इफ यंग मॉड्युलस ई दिलेला आहे, किती आहे तो 2 × 10⁻⁵ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ऑलरेडी न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये लागतं, त्यांनी सुद्धा न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये दिले. युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे पॉइझन रेशो म्यू तो किती दिलेला आहे 0.30. कॅल्क्युलेट अल्टरनेशन्स इन लेंथ, म्हणजेच टू फाइंड काय करायचं आहे, चेंज इन लेंथ, चेंज इन विड्थ, त्यालाच आपण बेस सुद्धा म्हणू शकतो. चेंज इन थिकनेस ऑफ द बार. ऑल्सो फाइंड व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन कशी करतो, EV ने फाइंड आउट करतो. अँड चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा व्ही. या सर्व व्हॅल्यू काय करायला सांगितलेल्या आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. तर सर्वप्रथम काय करूया, चेंज इन लेंथ फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. चेंज इन लेंथ इज इक्वल टू काय असतं, PL डिवाइडेड बाय AE. फोर्स पी दिलेला आहे, किती दिलाय तो आपल्याला 30 किलो न्यूटन. किलो न्यूटन कसं करणार, न्यूटन मध्ये कन्वर्ट करणार. लेंथ दिलेली आहे, लेंथ किती आहे 3 मीटर. मीटरचं काय करणार आपण एम एम मध्ये कन्वर्ट करणार. दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं काय होणार, मीटरचं एम एम. एरिया कोणता सेक्शन दिलाय, वाईड आणि थिक दिलाय, म्हणजे बेस आणि थिकनेस दिलाय. म्हणजेच कोणता एरिया असणार आहे, हा रेक्टँग्युलर सेक्शन असणार आहे. मग रेक्टँग्युलर सेक्शन साठी काय करतो आपण, एरिया कसा फाइंड आउट करतो, बेस इंटू डेप्थ. बेस त्यांनी किती दिलेले आपल्याला 20 दिलेले आहे. एम एम मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. आणि डेप्थ किती दिले 15 mm, ती सुद्धा एम एम मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. आन्सर किती येणार 300. आणि एरियाचं युनिट काय असणार आहे एम एम स्क्वेअर. ॲज इट इज व्हॅल्यू इथं पुट करूया. इंटू यंग मॉड्युलस ई दिलेला आहे, किती आहे तो 2 × 10⁵. देअरफॉर चेंज इन लेंथ कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 30 × 10⁻³ इंटू 3 × 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 300 इंटू 2 × 10⁻5 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती, आन्सर आला आपलं 1.5. चेंज इन लेंथ युनिट काय असणार आहे एम एम. त्याचप्रमाणे आपल्याला चेंज इन बेस, चेंज इन थिकनेस, म्हणजे चेंज इन वाईड, चेंज इन थिकनेस काय करायला सांगितलंय, फाइंड आउट करायला सांगितलं. चेंज इन बेस, चेंज इन थिकनेस कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असतं, तर पॉइझन रेशो म्यू इज इक्वल टू काय असतं, इलॅटरल. जो इलॅटरल असतो त्यामध्ये ह्या दोन व्हॅल्यू लपलेल्या असतात. मग आपल्याला काय करावं लागेल, पॉइझन रेशो म्यूचा फॉर्म्युला वापरावा लागेल. पॉइझन रेशो म्यूचा फॉर्म्युला काय असतो, म्यू इज इक्वल टू ई लॅटरल डिवायडेड बाय ई लिनियर. मग आपल्याला इथे ई लिनियर हवाय. मग ई लिनियर सर्वात अगोदर काय करूया, फाइंड आउट करूया. ई लिनियर म्हणजेच काय असतं, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ फाइंड आउट केलेलं आहे 1.5 mm डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ दिले 3 मीटर. मीटरच काय करणार आपण एम एम मध्ये कन्वर्ट करणार आणि ई लिनियरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 1.5 डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये 3 × 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती, आन्सर आला आपलं 5 × 10⁻⁻4. आणि स्ट्रेनला युनिट नसतं. नेक्स्ट बघा, आता म्यूची व्हॅल्यू आपल्याला यांनी दिलेलं आहे 0.30. इलॅटरल फाइंड आउट करूया. इलॅटरल म्हणजेच काय असणार आहे, चेंज इन विड्थ डिवायडेड बाय ओरिजिनल विड्थ, चेंज इन थिकनेस डिवायडेड बाय ओरिजिनल थिकनेस. दोघांसाठी अप्लाय करूया फॉर्म्युला. मग म्यू इज इक्वल टू काय होणार, इलॅटरल डिवायडेड बाय ई लिनियर. आपल्याला इलॅटरल हवाय, देअरफॉर इलॅटरल इज इक्वल टू काय असणार, म्यू इंटू ई लिनियर, म्यू इंटू ई लिनियर. व्हॅल्यू पुट करूया. इलॅटरल म्हणजेच काय असणार आहे, चेंज इन डिवायडेड बाय ओरिजिनल इज इक्वल टू म्यू इंटू ई लिनियर.
हा बेस बी इकडे काय डिवाइड आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार इंटू होणार, म्हणजेच काय होणार चेंज इन बेस इज इक्वल टू, किंवा विड्थ म्हणू शकतो याला, चेंज इन विड्थ इज इक्वल टू म्यू इंटू ई लिनियर इंटू विड्थ. व्हॅल्यू पुट करूया म्हणजे फायनल आन्सर चेंज इन बेस आपलं येणार. म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.30 इंटू ई लिनियरची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली किती आहे ती 5 इंटू 10 टू द पॉवर -4 इंटू बेस बी दिलेला आहे किती आहे तो 20. बेस म्हणजेच काय असतं विड्थ असते. देअरफॉर चेंज इन बेस किंवा चेंज इन विड्थ किती येणार 0.30 इंटू 5 इंटू 10 टू द पॉवर -4 इंटू 20. किती आन्सर आला आपलं 3 इंटू 10 टू द पॉवर -3 mm मध्ये. ह्यालाच आपण पॉईंट मध्ये लिहू शकतो कसं, शिफ्ट धरून ENG बटन प्रेस करायचं, पुन्हा एकदा शिफ्ट धरून ENG बटन प्रेस करायचं. किती आन्सर येणार आपलं 0.003. युनिट काय असणार आहे mm. सिमिलरली सेम फॉर्म्युला चेंज इन थिकनेस साठी फॉर्म्युला अप्लाय करूया. चेंज इन थिकनेस इज इक्वल टू काय असणार म्यू इंटू ई लिनियर इंटू बेसच्या ऐवजी आता काय होणार इथला जो काय डिवाइड थिकनेस आहे तो इकडे इंटू होणार म्हणजे टी. म्यूची व्हॅल्यू पुट करूया 0.30 इंटू ई लिनियर ॲज इट इज 5 इंटू 10 टू द पॉवर -4 इंटू, आता चेंज इन बेस डिवाइडेड बाय ओरिजिनल बेस म्हणजे इलेक्ट्रल होतं. आता काय होणार थिकनेस करण्यासाठी चेंज इन थिकनेस डिवाइडेड बाय ओरिजिनल थिकनेस, हा डिवाइड थिकनेस इकडे काय होणार इंटू थिकनेस. मग थिकनेसची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 15 mm. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. देअरफॉर चेंज इन थिकनेस इज इक्वल टू काय येणार 0.30 इंटू 5 इंटू 10 टू द पॉवर -4 इंटू 15. किती आन्सर आलं 2.25 इंटू 10 टू द पॉवर -3. चेंज इन थिकनेसचं युनिट काय असणार आहे mm. यालाच आपण कसं लिहू शकतो पॉईंट मध्ये लिहू शकतो, शिफ्ट धरून ENG, शिफ्ट धरून ENG. किती आन्सर आला आपलं 0.00225 mm. आपल्याला इथं जागा कमी असल्यामुळे काय केलं डायरेक्ट ही फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे. तुम्ही काय करायचं पहिल्यापासून लिहायचं. तुम्ही कसं लिहिणार पॉइजन रेशो म्यू इज इक्वल टू ई लॅटरल डिवाइडेड बाय ई लिनियर. मग ई लॅटरल एका साईडला ठेवायचं म्यू इंटू ई लिनियर होणार, आणि काय होणार ई लॅटरल म्हणजे इथं काय असणार आहे चेंज इन थिकनेस डिवाइडेड बाय ओरिजिनल थिकनेस, आणि नंतर काय करायचं हा जो थिकनेस इकडे डिवाइड आहे तो इकडे काय करायचा मल्टिप्लाय करायचा, आणि इथून परत काय करायचं आन्सर सॉल्व्ह करायचं. आपल्याला जागा कमी असल्यामुळे काय केलं आपण ही जी काही स्टेप आहे ते आपण काय केलेलं आहे स्किप केलेलं आहे, तेच रिपीट इथं होतंय म्हणून आपण लिहिलेलं नाही, डायरेक्ट हा फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे. तुम्ही काय करायचं व्यवस्थित ही स्टेप लिहून त्यानंतर ही स्टेप लिहून आन्सर फाइंड आउट करायचं. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितलंय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV. EV इज इक्वल टू काय असतं चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. यामध्ये आपल्याला युनिएक्सेल बायएक्सेल ट्रायएक्सेल असं काय दिलंय का दिलेलं नाही, मात्र एकच फोर्स P दिलेला आहे. म्हणजे तो कोणत्या डायरेक्शन वरती असणार एक्स डायरेक्शन वरती, म्हणजेच ही सिस्टीम कोणती असणार आहे युनिएक्सेल सिस्टीम. युनिएक्सेल सिस्टीम साठी व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन कशी करतो स्ट्रेस एक्स डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस ई ब्रॅकेट मध्ये 1 - ट्वाइस म्यू. स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन म्हणजेच काय असतं ई लिनियर असतं, म्हणून इथं डायरेक्ट लिहूया आपण ई लिनियर ब्रॅकेट मध्ये 1 - ट्वाइस म्यू. आणि व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं. व्हॅल्यू पुट करूया. ई लिनियर फाइंड आउट केलेलं आहे किती व्हॅल्यू आली आपली 5 इंटू 10 टू द पॉवर -4. 1 - ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे ती 0.30. म्हणजेच फायनल आन्सर आपलं व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन किती येणार कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 5 इंटू 10 टू द पॉवर -4 ब्रॅकेट कम्प्लीट. सेकंड ब्रॅकेट मध्ये ऍज इट इज ब्रॅकेट पुट करूया 1 - ट्वाइस ब्रॅकेट मध्ये 0.30 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन किती आली आपली 2 इंटू 10 टू द पॉवर -4. आणि व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनचं युनिट काय असणार आहे स्ट्रेन आहे, स्ट्रेनला कोणतं युनिट नसतं म्हणजे युनिटलेस असणार आहे. त्याचप्रमाणे अजून काय फाइंड आउट करायला सांगितलंय चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम कसं होणार बघा व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल टू काय असतं चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे चेंज इन व्हॉल्यूम. देअरफॉर चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू इथंच ठेवूया हा डिवाइड V आहे इकडे आल्यानंतर काय होणार इंटू V होणार. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम V. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV फाइंड आउट केले किती आहे ती 2 इंटू 10 टू द पॉवर -4 इंटू व्हॉल्यूम काय असतं एरिया इंटू लेंथ. एरिया किती फाइंड आउट केलाय 300
इंटू लेंथ काय असणार आहे 3 मीटर. 3 मीटरचं काय करणार आपण एम एम मध्ये कन्वर्ट करणार. दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू द पॉवर 3 केलं काय होणार एम एम मध्ये. देअरफॉर चेंज इन व्हॉल्यूम काय करूया कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 10 टू द पॉवर -4 ब्रॅकेट कम्प्लीट. सेकंड ब्रॅकेटमध्ये 300 इंटू 3 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल चेंज इन व्हॉल्यूम किती आलं 180 आणि व्हॉल्यूमचं युनिट काय असतं एम एम क्यूब. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे चेंज इन लेंथ, चेंज इन बेस किंवा चेंज इन विड्थ, चेंज इन थिकनेस, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन ईव्ही आणि चेंज इन व्हॉल्यूम काय केलेलं आपण फाइंड आउट केलेलं. आता चेंज इन इफेक्ट काय होत आहेत बघा. हा आपल्याला कोणता फोर्स दिलेला आहे ऍक्सियल पुल फोर्स दिलाय. ऍक्सियल पुल म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा, म्हणजे असं काहीतरी डायग्राम असणार आहे आपली. या साईडला फोर्स पी असा अप्लाय केलेला आहे. ही जी असणार आहे ती लेंथ असणार आहे, ही बेस बी आणि ही डेप्थ डी किंवा थिकनेस टी असणार आहे. मग आता बघा फोर्स पी अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे लेंथ इन्क्रीज होणार, म्हणजे चेंज इन लेंथ काय होणार आहे आपली इन्क्रीज होणार आहे. त्याचप्रमाणे लेंथ जर काही इन्क्रीज झाली तर बाकीचे डायमेन्शन काय होणार आहे ऑटोमॅटिक डिक्रीज होणार, म्हणजे चेंज इन बेस डिक्रीज, चेंज इन थिकनेस डिक्रीज आणि संपूर्ण टेन्साईल सिस्टीम असल्यामुळे व्हॉल्यूम चेंज इन व्हॉल्यूम काय असणार आहे आपली इन्क्रीज असणार. ह्या पण गोष्टी एकदम सिंपल आहेत, लक्षात आल्या पाहिजेत. लिनियर सिस्टीम मध्ये काय होतं हा जर टेन्साईल असेल तर ह्याची लेंथ काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. हा जर कॉम्प्रेसिव्ह असता तर काय झालं असतं लेंथ डिक्रीज झाली असती, बाकीचे डायमेन्शन वाढले असते. तर हा टेन्साईल फोर्स असल्यामुळे काय होणार लेंथ इन्क्रीज आणि बेस आणि डेप्थ काय होणार डिक्रीज, म्हणून काय झालं चेंज इन लेंथ इन्क्रीज, चेंज इन बेस किंवा चेंज इन विड्थ डिक्रीज, चेंज इन थिकनेस डिक्रीज, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन काय होणार ऑटोमॅटिक टेन्साईल असल्यामुळे इन्क्रीज होणार. तर या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 4 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.